everyone. Welcome to Bruhan Mumbai Municipal Corporation's Virtual Training Center, and I am Mrs. Snehal Kodambe, your English teacher from VTC. Let's begin with today's session. How are you all? Welcome to today's session. Your Snehal teacher welcomes you very warm-heartedly. How are you all? I hope you are doing well. Dear children, in today's session, your Snehal teacher has brought you a new fresh topic. Look, listen and say. बाळांनो, आजच्या भागामध्ये आपण एका नवीन टॉपिकची आज ओळख करून घेणार आहोत. ज्याच्यामध्ये आपण काही शब्द, चित्र पाहणार आहोत. त्याची नावं मी तुम्हाला सांगणार आहे. ती ऐकून तुम्ही माझ्याबरोबर म्हणणार आहात. Okay, so let's begin with our today's session. Look, listen and say. This is the page from our book. आपल्या पुस्तकातलं हे पान आहे बघा. 1.6. ओके, आणि आता जे मी तुम्हाला टॉपिकचं नाव सांगितलं ते आहे बघा, look, listen and say. Look, listen and say. पहा, ऐका आणि म्हणा. ओके, so as usual, I will tell you the activity. प्रत्येक सेशनच्या सुरुवातीला मी तुम्हाला आपल्याला ह्या सेशनमध्ये काय करायचंय ते तुम्हाला सांगते आणि त्याला ऍक्टिव्हिटी असं म्हणतात हे मी तुम्हाला पहिल्या सेशनमध्ये सांगितले. ओके, सो फॉर दिस लुक, लिसन अँड से, व्हॉट इज द ऍक्टिव्हिटी? लुक, लिसन अँड से. पहा, ऐका आणि म्हणा. Look, listen and say. So, the activity is look at the picture and tell. आपल्याला काय करायचंय? जी चित्र आपल्या समोर येणार आहेत ती पाहायची आहेत आणि त्याचं आपल्याला नाव सांगायचंय. That's it. So easy. सोपं आहे की नाही? याच्यातली बरीच चित्र आणि त्यांची नावं तुम्हाला सांगता येणार आहे. तुम्ही म्हणाल स्नेहल टीचर हे तर किती सोपं आहे, आम्हाला येत आहे. सो लेट्स बिगिन. सुरुवातीला मी तुम्हाला नेहमी पुस्तकाचं पेज दाखवणार आहे. म्हणजे आपल्याला आपल्या बुक मधलं नेमकं काय करायचंय हे तुम्हाला इथे मी दाखवणार आहे आणि मग ते आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. आता 1.6 मी तुम्हाला जे दाखवलं तिकडे असं एक पिक्चर आहे ज्याच्यामध्ये खूप सारे छोटी छोटी चित्र आहेत, पिक्चर्स आहेत आणि त्याच्या बाजूला आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिली आहे. हे सगळं काय करायचंय, कसं करायचंय ते मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ आता तुम्ही छान लक्षपूर्वक पाहायचंय, ऐकायचंय आणि माझ्याबरोबर म्हणायचंय. लुक, लिसन अँड से. हिअर कम्स द फर्स्ट पिक्चर. त्या पिक्चरचे बघा 4 भाग होते. आता त्याच्यातले मी एक एक भाग घेऊन तुम्हाला दाखवणार आहे. ओके, सी, दिस इज द वन पार्ट ऑफ दॅट पिक्चर. हा एक भाग आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला किती चित्र दिसतात बघा, काउंट इट. 1, 2, 3 and 4. Okay, there are 4 pictures and there is a letter in pink color in this picture. इथे मध्ये एक अक्षर आहे बघा, लेटर आहे. ओके, आता हे कोणतं लेटर आहे आणि ही चित्र काय आहेत हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे. So we will begin with the first letter. आपल्याला तिथे 4 चित्र दाखवले बरोबर. त्यातलं फर्स्ट पार्ट तुम्हाला मगाशी मी चित्र दाखवलं त्याच्यामध्ये हे पिंक कलरने हे लेटर दाखवलेलं बघा. सो दिस इज लेटर बी. सो नाव वी विल लर्न मोर वर्ड्स फ्रॉम बी. आपण बी या लेटर्स वरून सुरू होणारे किंवा असणारे काही चित्र आणि त्यांची नावं यात आपण बघूया. दिस इज लेटर बी. हे काय आहे अक्षर? बी.
So let's see one picture. Who is he? कोण आहे हा? Yes, he is a boy. Boy. बघा हा जो बी दिसतोय आपल्याला मधोमध दाखवलेला तो ह्या लेटरच्या बघा इथे पण दिसतंय ह्या शब्दाच्या सुरुवातीला बॉय. ओके. नेक्स्ट पिक्चर. व्हॉट इज इट? येस, तुम्हाला सगळ्यांना माहितीये क्रिकेट खेळताना तुम्हाला ही लागते बॅट. बॅट. बघा तो बी तिकडे पण आहे बॅट. सुरुवातीलाच तुम्हाला इथे दिसतोय. येस, बॅट. Now next picture is bag. B for bag. B for bag. आपण शाळेत जाताना घेऊन जातो की नाही? B for bag. And one more picture. What is it? Very easy. Ball. B for ball. So these are the 4 pictures. आपल्याला ही 4 चित्र आपल्या पुस्तकामध्ये दाखवली आहेत ज्याच्यामध्ये बी हे लेटर येतं. कोणतं लेटर येतं? बी. बघा हे मधोमध मी तुम्हाला दाखवलंय बी. बी फॉर बॉय, बी फॉर बॅग, बी फॉर बॅट अँड बी फॉर बॉल. आता पुस्तकात आपल्याला ही 4 चित्र दाखवली आहेत पण याच्यापेक्षाही असे खूप सारे शब्द असतात की जे बी या लेटर पासून बनतात. सो लेट्स सी. मी तुम्हाला आणखीन काही चित्र दाखवते बघा. So this is letter B. We will see some more pictures. B for bird. B for bird. B for butterfly. B for butterfly. B for हे काय आहे बघा? तुम्हाला माहिती आहे याला काय म्हणतात? Yes, balloons. B for balloons. And B for books. B for books. Bird, butterfly, balloons and books. Now, आता आपण पुढे बघूया. We will see what is there on the next page. So, some more pictures from B. Some more words from B. So, here comes the first picture. What is it? Wow, so nice. Bed. B for bed. And B for banana. बघा मी तुम्हाला बी पासून सुरू होणारे वेगवेगळे शब्द दाखवले ज्याच्यामध्ये वस्तू आहेत, प्राणी आहेत, पक्षी आहेत, फळं आहेत. अशा वेगवेगळ्या गोष्टींची नावं बी या अक्षराने किंवा या लेटरनी सुरू होतात. ओके. टू द नेक्स्ट लेटर. बघा आपल्या पुस्तकातल्या 4 भागांमधला आता मी दुसरा भाग घेतलाय हा. आता हे कोणतं लेटर आहे आणि ह्याच्यावरून कोणते कोणते शब्द आपण आज जाणणार आहोत, ओळख करून घेणार आहोत. Which words we are going to learn? Let's see. Now, look at this letter. C. Listen to this letter. What is the name of this letter? C. Look, listen and say. म्हणा C. C. Very good. We see pictures of C and we will try to name them. What is it? C for cock. C for cock. कोंबडा आहे ना? C for cock. Then what is it? काय म्हणतात ह्याला इंग्लिश मध्ये? Clock. C for clock. C for clock. Cock, clock. Then comes कोणीही मनी माऊ. इंग्लिश मध्ये आपण तिला काय म्हणतो? Cat.
Very good. C for cat. Meow. कशी करते बघा ती? Meow. C for cat. And C for cap. So there is a bird, there is an animal, there are things. बघा वेगवेगळ्या गोष्टी सी वरून आपण बघतोय. पक्षी, प्राणी, वस्तू. ओके, वेगवेगळ्या गोष्टींची नावं सी वरून सुरू होत आहेत. ते आपण आता आणखीन काही चित्र बघूया. Your favorite. तुमचा बर्थडे असला की तुम्ही आणता की नाही? You cut it. C for cake. C for cake. Then cup. C for cup. We drink milk or tea or coffee from this cup. C for cup. C for cup. We will more from C. C for carrots. C for carrots. गाजर त्याला carrots म्हणतात. And C for wow, hot coffee. मस्त आहे ना? C for coffee. C for cock. C for clock. C for cat. C for carrot. C for coffee. C for cake. So many words we have learned. C for cap. Okay? हे सी चे शब्द बघितले बघा आपण. बी चे बघितले, सी चे बघितले. Now comes the next letter. बघा चित्रात काय काय दिसतंय तुम्हाला? ओके, बघितलं? आता कोणतं लेटर आहे? दिस इज पी. पी. पी कोणतं लेटर आहे? पी. वरून सुरू होणारे शब्द बघूया आपण. We will see the words with pictures. P. P for हे मगाशी चित्रात होतं पण तुम्हाला ते कळलं का काय होतं? It is pond. Pond. छोटासा तलाव दिसतो बघा तुम्हाला तिकडे. Pond. P for pond. हे तुमच्या पुस्तकात लिहिलेलं आहे त्याची नावं. ओके? P for pond. P for pan. ह्याला काय म्हणतात? पॅन. आपल्या घरी असतो ना, आई वापरते ना भाजी वगैरे करायला. P for pan. Then मिठ्ठू मिठ्ठू. P for parrot. किती सुंदर आहे बघा. So beautiful parrot. P for parrot. P for pond. P for pan. P for parrot. And अजून आपण काय बघितलेलं त्या चित्रात? आठवतंय का? बघा. P for pot. त्याला काय म्हणायचं? Pot. आपल्या घरात वेगवेगळी भांडी असतात. जेवण करायला किंवा स्वयंपाक करायला आई वापरते. काही आपण पाणी साठवण्यासाठी वापरतो. या सगळ्याला पॉट म्हणायचं. ओके? पॉट. P for pond. P for pan. P for parrot. P for pot. ओके? काय नाव आहे ह्या बर्डचं? कोण आहे हा? मोर. मोराला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? पीकॉक. P for peacock. P for pond. P for pan. P for pot. P for parrot.
P for peacock. किती सुंदर नाचतोय बघा. P for peacock. Then so beautiful. किती घाई चाललेत. कोण आहेत हे सगळे? P for penguins. ह्या बर्डचं नाव काय आहे? Penguins. किती बरोबर चाललेत बघा. P for penguins. P for peacock. P for penguins. P for parrots. P for pond. P for pot. P for pan. किती आपण P चे शब्द पाहिले ना? B चे पाहिले, C चे पाहिले, P चे पाहिले. P for pencil. तुमच्या सगळ्यांच्या ओळखीच्या दोन गोष्टी दाखवते आता. P for pencil and P for pen. किती साऱ्या गोष्टी आपण बघतोय बघा P वरून. Pot, pond, pan, parrot, peacock, penguin, pencil, pen. So many. अजून खूप सारे असतात पण आपल्याला काही इकडे सगळ्याच एका भागामध्ये नाही शिकता येणार. तर काहीच वस्तू मी तुम्हाला दाखवते. आपण हळूहळू आणखीन काय काय नवीन नवीन त्याच्यावरच्या वस्तू आपण पाहू आणि शिकू. ओके. P for pigeon. केवढे बर्ड्स दाखवले बघा. नंतर तुम्ही मला परत आठवून सांगायचंय आज कोणते कोणते बर्ड्स बघितले P वाले. Parrot, peacock, penguins, pigeon and P for pineapple. There is a fruit also. जसं आपण B for banana बघितलेलं आठवतं? तसं P for pineapple. Then next picture, fourth picture. आपण B बघितला, C बघितला, P बघितला. Then comes the next letter. What is it? It is T. हे कोणतं लेटर आहे? T. B, C, P and T. हे चार लेटर्स आज आपण शिकलो. B, C, P and T. Now pictures from our book. आपल्या पुस्तकात दाखवलेली चित्र T वाली आपण बघूया आता आणि त्याचं नाव सांगूया. What is it? नळ. बरोबर, पाणी गळतंय बघा. इंग्लिश मध्ये याला म्हणायचं टॅप. काय म्हणायचं? टॅप. T for टॅप. हे पाणी कशात जातंय बघा. What is it? T for टँक. ह्याला टँक म्हणतात, टाकी. T for टँक. T for tap. T for tank. Then बघा मुलं खेळतात की नाही याच्याबरोबर. काय आहे हे? भोवरा. इंग्लिश मध्ये त्याला म्हणायचं टॉप. T for top. T for top. And comes the next word. T for toy. T for toy. ओके. टॅप, टँक, टॉप, टॉय. हे चार आपल्याला पिक्चर्स आपल्या बुक मध्ये दाखवलेत. पण तुम्हाला माहिती आहे स्नेहल टीचर अजून आपल्याला काहीतरी दाखवणार आहे. कम ऑन, लेट्स गो अँड सी. आता काही पिक्चर्स बघूया. व्हॉट इज इट? टी फॉर टेबल. टी फॉर टेबल. इथे वेगवेगळ्या टाईपचे टेबल्स दाखवलेत बघा मी तुम्हाला. टी फॉर टेबल. Then next thing from T.
What is it? पाहिलंय तुम्ही हे? Telephone. Ring ring. Telephone. Nowadays we all have mobile phone. At present also you are watching video on mobile phone. आता तुम्ही हा व्हिडिओ मोबाईल फोनवर बघत असाल, पण पूर्वी मोबाईल फोन यायच्या आधी असे फोन होते, त्याला टेलिफोन असं म्हणतात. टेलिफोन. तर बाळांनो, आतापर्यंत आपण बी, सी, पी आणि टी या 4 लेटर्स वरून सुरू होणारे काही शब्द आणि चित्र पाहिली, त्यांची नावं आपण सांगितली. आता आपण पुस्तकातल्या काही ऍक्टिव्हिटी करूया. ओके, इट्स अन ऍक्टिव्हिटी टाइम. आपल्याला एक ऍक्टिव्हिटी अशी दिली आहे, मॅच द सेम ऑब्जेक्ट. आता तुम्ही दोन्ही ठिकाणी असलेले वस्तू बघा, त्याला ऑब्जेक्ट्स म्हणतात आणि ते आपण मॅच करायचे. ओके, बॉल, टॉप and pot. Okay, very easy. So we will match ball with ball. तुम्ही तुमच्या पुस्तकात असे काढायचे आणि बाणांनी जोड्या लावायच्या. Then find out where is top. Yes, at the last. And third thing is pot. Okay, आता मी तुम्हाला इथे दाखवते, तुम्ही नंतर बुक मध्ये करा असं बघून. Now there is one more very important activity. अजून एक महत्त्वाची ऍक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे. बघा, ऍक्टिव्हिटी नंबर 3 इन युअर बुक, ट्रेस द डॉट्स. आपण ज्या 4 लेटर शिकलो, बी, सी, पी आणि टी, ते आपल्याला पुस्तकात असे दाखवले. त्या असे टिंब टिंब आहेत बघा, त्याला डॉट्स म्हणतात. त्या डॉट्स वर आपल्याला ट्रेस करायचं. ट्रेस करायचं म्हणजे त्याला गिरवायचं. आता कसं पण नाही गिरवायचं, त्या गिरवण्याला कुठून सुरुवात करायची, कुठे थांबायचं, हे मी तुम्हाला आता दाखवते. आय विल शो यू दॅट. लुक केअरफुली. बघा, इकडे मी तुम्हाला हा बी दाखवते. ओके, आता नीट काळजीपूर्वक तो बी कसा ट्रेस करायचा ते बघा. वरून स्टार्ट करायचं, असं तुम्ही खाली यायचं त्या डॉट्स वर आणि नंतर तो कर्व जो आहे तो अशा प्रकारे तुम्ही ट्रेस करायचा. बघा कसा आपल्याला बी लिहायचंय. बघितला? फर्स्ट you will trace the standing line. See, this is standing line, and then you will trace the curve. Okay, अशा प्रकारे तुम्ही बी ला ट्रेस करायचं. आता आपण नेक्स्ट लेटर बघूया. नेक्स्ट लेटर बघा, कोणतं आहे नेक्स्ट लेटर? सी. आता सी कसा ट्रेस करायचा बघा. दिस इज सी. बघा कसा ट्रेस करायचा. पुन्हा बघा एकदा. लुक इट अगेन. कुठून स्टार्ट केलाय बघा. असा करत 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 कुठून स्टार्ट केलाय आणि कुठे एंड केलाय बघा. ह्याच डायरेक्शन मध्ये तुम्हाला तो ट्रेस करायचा आहे. ओके, पुन्हा एकदा बघा. लुक इट one more time. In this way you will trace the dots. आपल्याला डॉट्स दाखवले पुस्तकात ना, ते असे ट्रेस करायचे. ओके, now we will move to next letter. Which is the next letter? P. आता P कसा ट्रेस करायचा बघूया. This is P. ओके, आता P ला बघा, पहिली स्टँडिंग लाईन ट्रेस करायची आणि नंतर बाजूचा कर्व ट्रेस करायचा. बघा, फर्स्ट यू विल ट्रेस द स्टँडिंग लाईन in this way and then in this way. कळलं कसं करायचं बघा. पुन्हा एकदा बघा. one more time. This is P.
नीट लक्ष द्या आणि पहा आणि तसं करा. ओके. नाव लेटर टी. बी सी पी एन टी 4 लेटर आपण शिकलो. त्याच्यावरचे आपण पिक्चर्स बघितले, त्याला पिक्चरची नावं सांगितली. आणखीन आपण पुस्तकात नसलेले सुद्धा काही पिक्चर्स बघितले, त्याची सुद्धा तुम्ही नावं सांगितली. And then we match the objects, and now we are learning the tracing exercise. So here comes the last letter, that is T. Now look here, how to trace the T. बघा पहिल्यापासून T कसा ट्रेस करायचा. You will start from the top. You will come down, come down, come down, then in this way, and then the slipping line. बघा पुन्हा एकदा टी कसा करायचा. वरून खाली यायचं, छत्रीच्या दांड्यासारखा त्याचा शेप असतो की नाही, त्याला असं वर न्यायचं आणि मग हात उचलून मधली रेषा जी आहे त्याला ट्रेस करायचं. स्लिपिंग लाईन. लुक ॲट वन मोर टाइम. टी. T for top, T for toy, T for train, T for telephone. In this way, we have learned 4 letters in today's session. आजचा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पाहायचा आहे. ह्याच्यातले नवीन शब्द, नवीन चित्र मी दाखवली ती पुन्हा पुन्हा ऐकायची आहेत, म्हणायची आहेत आणि नंतर पुस्तकामध्ये ही ट्रेसिंग एक्सरसाइज करायची आहे. ओके. That's all for today. So you will revise whatever we have learned in today's session. Please subscribe the channel and press the notification button to get the link of next video. Bye bye.